तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो पित्या। हे प्रभू, इथे शेख बाई उभी आहे, तू दाखवत आहेस की तिला अनेक वर्षापासून एक पीडा आहे पित्या। त्या पिढीमध्ये तिचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे। अशा पिढीला प्रभू पकड आणि तिला मुक्ती दे। बाजूला हे पित्या, ही बाई अनेक वर्षापासून पीडित आहे। तुझ्या पवित्र सामर्थ्यानं तिला मोकळा करणारा परमेश्वर तुझा असतो। आवाज नको, आवाज नको, कोणतंच रडणं नको पित्या। तर या आत्म्याला जाण्याची परमिशन दे पित्या। तिच्या शरीरातून हा आत्मा नष्ट केला जाऊ। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मे याच्या नावानं पित्या, तुझ्या रक्तानं पित्या, तुझ्या नावानं परमेश्वर, तुझ्या रक्तानं हा आत्मा मोकळा कर पित्या आणि त्याला मोकळी दे। त्याला काप पित्या, तुझ्या नावानं, तुझ्या पवित्र पुरुषाद्वारे पित्या त्याचा अंत केला। येशू ख्रिस्ताच्या नावानं सर्व समानता परमेश्वर, तुझं रक्त तिच्या अंगात शिंपड आणि पित्याच्या पुत्राच्या रक्तानं, पवित्र रक्तानं पित्या अभिषेक कर पित्या। आणि स्वर्गीय पिता प्रभू, तुझ्या पवित्र सामर्थ्यानं पित्या त्या तोंडातून पित्याच्या पुत्राच्या रक्तानं हा आजार तुझ्या नावानं काढला जाऊ। पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यानं पिता तिच्या शरीरातून ही उलटी शिरू आणि प्रभू तुझा गौरव पूर्ण कर। पोटात असलेले विष बाहेर काढ। स्वर्गीय पिता, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं परिपूर्ण शक्ती देणारा पिता तुला धन्यवाद असो। तिच्या पोटात असलेले विष उलटीद्वारे बाहेर पडत आणि प्रभू तुझा गौरव पूर्ण हो। पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावानं पिता अनेक वर्षापासून पीडित असलेली बाई तुझ्या नावानं मुक्त केली जावी। हे पित्या तुझा गौरव पूर्ण कर। पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावानं 1000 वर्षाकरता बांधलं जाऊ पित्या, कारण तू स्वर्गीय पिता आहेस। 1000 वर्ष पित्या या आत्म्याला पुढे अरण्यात अशा निरंतर जागेत बांध, तिथे पशु पक्षी नसतील अशा जागेत ह्या आत्म्याला बांध आणि गौरव पूर्ण कर। आमेन, 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 आमेन। एक बहीण आहे का जिला छातीची बिमारी आहे, 5 बहिणी आहेत की ज्यांना एकीला हार्टची बिमारी आहे, एकीला अल्सरची बिमारी आहे, एक पुरुष आहे की ज्याला रक्तस्राव होतो, मुळव्याधीची बिमारी आहे, 3 बहिणी आहेत की ज्यांना हार्टची बिमारी आहे, एका बहिणीला अल्सरची बिमारी आहे, तर दुसऱ्या बहिणीला डाव्या कुशीला गाठ आहे। एका बहिणीच्या छातीवर असलेली गाठ परमेश्वर धुवत आहे। मेंबर जरा आजूबाजूला लक्ष ठेवा, आजूबाजूला लोक आहेत त्यांनी कोणी आजूबाजूला बघू नका, तुम्ही प्रार्थना करा परमेश्वराकडे, काही होणार नाही आपल्याला। सैतान रक्ताला घाबरत असतो, त्यातून निघालेला सैतान आहे, घाबरू नका, चिंता करू नका। आपले डोळे बंद करा। आपल्या बहिणीच्या चारी बहिणीला प्रभूला हातात देऊया, मागेऊया। पवित्र आत्मा सामर्थ्य आमच्या बहिणीवर उतरलं जावं आणि या आजारापासून त्या मुक्त हो। टच इन द बॉडी, टच। येशू ख्रिस्ता, तुझ्या दैव शक्तीद्वारे आमच्या बहिणीला मुक्ती दे। टच इन द बॉडी, टच। येशूच्या पवित्र रक्त आणि सामर्थ्यानं प्रभू आशीर्वादित करणाऱ्या पित्या तुला धन्यवाद असो। टच। येशूच्या रक्त तुझ्या अंगावर शिंपडलं जाऊ पित्या, तुझ्या पवित्र आत्म्यानं तुझ्या छातीचा आजार नष्ट केला जावा। टच। एक बहीण आहे की जिला
मानेची बिमारी आहे की ती मान खाली वाकू शकत नाही, वाकलं तर तिला चक्कर येते. जरा प्लीज पुढे. एक बहीण उभी आहे जिच्या मानेला ही बिमारी आहे, परमेश्वर तुला स्पर्श करत आहे. एक मागे आई बसलेली आहे. काय होतं तुला? डोळे बंद कर. तिच्याला अर्पण कर. वर डॉक्टर बसलेला आहे, तो डॉक्टर तुला मुक्ती देईल. टच टच. मानेच्या आजारापासून तिला मुक्ती दे. तर मुक्त सोडू पित्या, तिला पुस्तकाखाली मार या आजाराला. तुझ्या पवित्र रक्तानं पित्या हजार तुझ्या हातात घे. पित्या तुझ्या रक्तातून ते मोकळं. टच. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं परिपूर्ण शक्ती देणाऱ्या पित्या, तुला धन्यवाद असो. दुसरी एक बहीण आहे जिला मासिक पाळीच्या वेदना होतात, तर एक बहीण आहे जिच्या अंगावर सफेद जातं. एक बहीण आहे की तिला रात्री स्वप्न पडतं. दुसरा एक भाऊ आहे की त्याला स्वप्नामध्ये लघवी होते, कळत नाही. एक बंधू आहे की ज्याच्या लघवीमध्ये प्रॉब्लेम आहे. दुसरा एक बंधू आहे की ज्याच्या लघवीमध्ये धातू जात आहे. एक बहीण आहे की ज्याला तिच्या उजव्या पायामध्ये रात्री मुंग्या येतात. फटाफट बाहेर आहे, वेळ लावू नका, लोक जास्त आहे, इलेक्ट्रिशियन उतरत आहे. एक बंधू आहे ज्याला लघवीची बिमारी आहे. एका बंधूच्या लघवीमध्ये धातू जात आहे. एक बहीण आहे तिच्या अंगावरून सफेद जातं. दोन बहिणी आहेत की ज्यांच्या गर्भाशयाला त्रास आहे. वाकून बघ, उलटी बारी मान फिरून बघ तुझी. तुला मान बरोबर तुला बघ, चक्कर येते का तुला? ते पाणी ठेवलं, चक्कर आलं तरी काय आहे. टच इन द बॉडी. ज्या स्त्रियांचा अनाउन्समेंट झाले त्यांनी पुढे यायचा, ज्या पुरुषांचा अनाउन्समेंट झाले पुढे. डोळे बंद करा, परमेश्वराकडे प्रार्थना करा. जो आजार अनाउन्समेंट झालेला आहे तो परमेश्वराच्या नावाने मुक्त होईल. पित्या त्या बंधूला स्पर्श कर. त्या बंधूला जी काही पीडा आहे ही पीडा त्याच्या जीवामधून नष्ट केली जावी आणि पवित्र आत्म्यानं प्रभू हा माणूस मुक्त हो. टच इन द बॉडी. टच टच. शरीर मोकळं ठेवा, पडला घाबरू नका. पवित्र आत्मा तुमच्यावर स्पर्श करेल. पित्या, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावानं पित्या ह्या बंधूला स्पर्श केला जावा. टच टच. सुलभाद्वारे प्रभू हा आजार मुक्त केला जावा. टच. येशू ख्रिस्ताच्या नावानं. एक बहीण आहे की जिला डोक्याची बिमारी आहे, त्याला बाहेर. एक बहीण उभी आहे जिला डोक्याची बिमारी आहे. मागे एक पुरुष आहे त्याला रात्री स्वप्न पडतं. आपलं डोकं परमेश्वराला अर्पण करतो. उभी राहा. परमेश्वराकडे प्रार्थना कर. डोळे बंद. तुझा प्रॉब्लेम परमेश्वराचा. हाच महिना तुझ्यासाठी लागू आहे असं पुरुषावर तुला दृष्टांत आहे. तू याच महिन्यात गर्भवती राहशील आणि मुलाला जन्म देशील. पुरुषावर दिलेला संकेत कधी खोटा ठरत नाही, म्हणून प्रयत्न कर. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तिला तिच्या शरीरातून जाणारं सगळं धातू तुझ्या हातात घेते त्या
आणि तिला मुक्तीचं वरदान प्राप्त कर. टच द बॉडी. टच टच. मार पिता पुस्तकाने केला आणि त्या आजाराचा अंत कर पित्या. तू स्वर्गीय पिता सामर्थ्यान परमेश्वर आहेस, पण तुझ्या पवित्र रक्ताने त्या विषयी टच. पित्याला डोक्याला प्रभू स्पर्श. हे डोकं तुझ्या नावाने बांधलं जातं पित्या. तुझ्या रक्तांना अभिषेक करू. पुढे पित्या त्या डोक्यात तुझा आम्ही हे पित्याच्या पुत्राच्या रक्ताने आमची बहीण तुझ्या हातात. या डोक्याच्या पिढीपासून तिला मुक्ती देणारा तो एकमेव परमेश्वर. पुढे पित्या त्या डोक्याला स्पर्श कर. टच. येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने सामर्थ्याने पित्या तिचं डोकं मोकळं कर. टच. मार पित्या. मार तुझ्या पुस्तकाखाली या डोक्याचा सैतान पुस्तकाखाली ठेच पित्या. ठेचून टाक. टच. टच. The Lord Jesus in the power of Holy Spirit. 6 लोक आहेत की ज्यांना संधिवाताचे आजार आहे. कोणाला सुरू आहे. संधिवाताने पिछाडलेल्या लोकांना परमेश्वराचा स्पर्श होतो. सहा लोक आहेत ज्यांना संधिवाताचा त्रास आहे. बाहेर संधिवाताने पिछाडलेले लोक परमेश्वर संधिवाताने पिछाडलेले लोक 6 व्यक्ती आहेत. 6 व्यक्ती बाहेर आहेत. चार आहेत. 2 बाकी आहेत. कोण आहे? संधिवाताने पिछाडलेल्या लोकांना प्रभू मुक्ती देत आहे. डोळे बंद करा. हात उघडा आणि परमेश्वराकडे पहा. माझ्या हातात नाही. तुम्ही जी प्रार्थना करा त्यावर तुमचं फळ अवलंबून आहे. प्रभू 4 व्यक्ती तुझ्याकडे धावत आलेले आहेत. धावत आलेल्या माणसाला तू मुक्ती देतोस. आमच्या 4 बंधूंना संधिवातापासून मुक्ती दे. टच इन द बॉडी. टच. येशू ख्रिस्ताच्या नावाने या संधिवातापासून त्यांना मुक्ती प्राप्त हो. टच. येशूच्या पवित्र आणि सामर्थ्याने पित्या आमच्या वडिलांना या संधिवातापासून मुक्त कर. हे पित्या या बंधूला तुझ्या हातात दे. त्याच्या हातून झालेल्या प्रत्येक पापांची त्याला क्षमा केली जावी आणि प्रभू तुझा गौरवपूर्ण व्हावा. म्हणून हे प्रभू माते अससी मातेत मिळव आणि या संधिवात त्याच्यापासून दूर करा. अच्छा. येशू तुझ्या रक्तात आशीर्वादित कर पित्या. तुझ्या पवित्र सामर्थ्यानं आवाज त्याच्याकडून नष्ट कर. एक बहीण आहे की जिला 6 बहिणी आहेत. 6 जण आहेत. त्यांना थायरॉइडची बिमारी आहे. प्लीज बाहेर. दोन व्यक्ती काल आपल्याला आहेत. त्या जागेत उभे असेल त्यांना हिलिंग शिक्षण करते. ज्यांना थायरॉइडची बिमारी आहे प्रभू तुझ्या नावाने बांधली जाते. की त्या एक खोकल्याला सुरुवात कर. त्या खोकला त्यांना असह्य वेदना आणि थायरॉइडचे किडे प्रभू मारून टाक.
खोकल्याला सुरू. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावानं परिपूर्ण शक्ती देणाऱ्या पित्या तुला धन्यवाद असतो. स्वर्गीय बाबा तुझ्या पवित्र आत्म्यानं ते थायरॉइड तुझ्या नावानं उडवलं जाऊ. स्वर्गीय पित्या तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण शक्ती देणाऱ्या पित्या तुझ्या शहरातून पित्या ही थायरॉइडची बिमारी नष्ट केली जावी. Thank you, Lord Jesus. Hallelujah. 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 जरा मुलबाळने त्याने पुढे यायचे. पुरुष जोडप्याने पुढे यायचे. लाइन शुरू करो. तर तो मागे जेंट्स मागे सरळ लाईन उभे. त्याच्या मागे त्यांचे पुरुष असतील पुरुष उभे राहा. प्रत्येक स्त्रीच्या मागे त्याच्या पतीने उभं राहायचंय. तुझा पती पळाला म्हणून आहे का आनंद का तुझा घरी गेला भाकऱ्या बुजायला. परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्यानं परिपूर्ण शक्तीद्वारे पित्या तुझा गौरव पूर्ण कर. पित्या तू त्यांना मुलबाळ देणार आहे एकमेव परमेश्वर तुझा आभार मानतो. पित्या तू दिलेली अमोल देणगी म्हणजेच एक मातृत्व, एका स्त्रीला तू दिलेलं मातेचा गौरव. तुझा पुत्र देखील एका स्त्रीच्या उदरात जन्माला पाठवलास आणि स्त्रीचा उदर तू पावन केलंस. ह्या माझ्या बहिणी तुझ्याकडे उभ्या आहेत. हे पित्या ते तुझ्याकडे शोक करतायत. आम्ही लेकरं पापी आहोत. माझ्या बहिणी 5 जण नाव आहे. त्यांना सुंदर मुलं व्हावी, गौरव व्हावा. म्हणजे पवित्र खुर्सा ज्या खुर्सावर 661 स्त्रिया या 5 वर्षात गर्भवती ठेवल्या. हे पवित्र खुर्सा तुला हाक मारतो. ज्या ठिकाणी तुला मी मिठी मारलीस प्रभू तू मला स्वीकारलंस. आज माझ्या बहिणी तुला मिठी मारत आहे. प्रभू तुझी इच्छा काय? माझी इच्छा आहे की माझ्या सगळ्या बहिणी गर्भवती राहाव्या, तुझा गौरव व्हावा. अशी वेळ जर असेल पित्या ही गर्भाशी उघड. त्यांच्यात असलेलं बीज कमजोर असेल पूर्ण कर. त्यांच्या पती कमजोर असेल ते पूर्ण कर. आणि प्रभू या 2012-2013 मध्ये गर्भवती राहाव्या आणि प्रभू तुझा गौरव पूर्ण व्हावा अशी वेळ येऊ. म्हणजे पित्या मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती तुझा गौरव करतो की माते तू आम्हासाठी मध्यस्थी कर. येऊन मातेची मध्यस्थी, सर्व संतगणांची मध्यस्थी याद्वारे आमच्या बहिणी गर्भवती राहाव्या. टच मार पित्या तुझ्या पुस्तकाखाली मार आणि उठव त्यांना आणि एक नवी उत्पत्ती त्यांच्यासाठी तयार कर. जी उत्पत्ती तुझ्या नावाने असेल, तुझ्या पवित्र शक्तीने असेल पित्या, कारण तू एकमेव परमेश्वर आहेस. म्हणजे पित्या मी तुझे आभार मानतो. तुला धन्यवाद देतो पित्या कारण तू स्वर्गीय पिता आहेस. पित्या आमच्या 4 बहिणी 5 बहिणी तुझ्या हातात घे. एक भाऊ हातात घे पित्या. तुझ्या पवित्र रक्तानं त्याच्यात असलेलं बीज कमी असेल, काय प्रॉब्लेम असेल पित्या तुझ्या नावाने बांधलेला आहोत. टच इन द बॉडी, इन द पॉवर होली स्पिरिट. टच टच इन द बॉडी. हे सर्व समर्थ परमेश्वर त्यांच्या पतीमध्ये त्यांच्या घरामध्ये जरी काही प्रॉब्लेम असेल पित्या हे पवित्र खुर्सा या क्षणाला तुझ्या पवित्र रक्तानं अभिषेक हो आणि त्यांना मुक्तीचं वरदान प्राप्त कर. टच त्यांच्या रचनेचं बीज पूर्ण कर पित्या. हे पवित्र आत्मे आणि त्यांना स्पर्श कर. टच टच हे स्वर्गातील बापा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं
परिपूर्ण शक्ती देणारा पित्या तुझ्या अपवित्र रक्तानं आमची बहीण तुझ्या हातात घे. टच इन द बॉडी. येशू तुझ्या नावानं ती गर्भवती राहावी म्हणून तुझा आत्मा तिच्यावर सिंचाव. टच. हे स्वर्गातील बापा त्यांच्यात बीज पिता तुझ्या गौरवास ते पात्र. टच इन द बॉडी. हे पित्या तुझ्या इच्छेनुसार त्याला पिता बनण्याचं भाग्य दे. त्याचं बीज हे तुझ्या नावाचं पवित्र बीज तयार हो आणि प्रभू तुझा आनंद त्याला दुगुणित केला जावा. टच इन द बॉडी. येशू तुझ्या नावानं आणि तुझ्या रक्ताने अभिषेक कर. टच. हे स्वर्गातील पित्या तुझ्या पवित्र आणि परिपूर्ण शक्तीनं प्रभू त्यास गौरवास पात्र कर. येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तानं त्याला पिता बनण्याचा भाग्य दे. टच इन द बॉडी. टच. येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने समाधाना पिता अभिषेक करून प्रभू त्या बंधूला तुझ्या हातात घे. तुझ्या रक्ताने तो अभिषेक कर आणि पित्या गौरवास पात्र ठरव. लॉर्ड जीसस इन द पॉवर होली स्पिरिट. सगळे एकत्र जवळजवळ पवित्र पाणी शिंपडलं जाईल. खोकल्याला सुरुवात होईल. डायबिटीस, प्रेशरचा आजार, पिढ्यात गोष्टी